दत्तात्रय मठ संस्थान विष्णुपुरी नांदेड येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न। विष्णुपुरी नांदेड येथे 1192 साली दत्तात्रय मठ संस्थानाची स्थापना झाली असून या मठाला गुरु शिष्य परंपरा लाभली आहे। 800 वर्षांपासून ही परंपरा कायम असून 43 वर्षांपासून श्री महंत सोमभारती गुरु इच्छा भारती आजही ही गुरु शिष्याची परंपरा चालवत आहेत। येथील मठाधिपती श्रीमंत सोमभारती गुरु इच्छा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात दत्तात्रय मठ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। त्यामध्ये महाप्रसाद, कीर्तन, दत्त जयंती, श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात येते। याही वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त येथे 19 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घेतला। तसेच दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी दत्तभक्त पारायण उद्धव भारती महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ उपस्थित अनेक भाविक भक्तांनी यावेळी घेतला। तसेच रात्री 10 ते 5 वाजेपर्यंत महापूजा घेण्यात आली। दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी गावातील मुख्य रस्त्याने दत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली। या पालखीत टाळ मृदंगाचा गजर करत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। श्री महंत सोमभारती गुरु इच्छा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त गावकरी मंडळी विष्णुपुरी यांच्या सहकार्याने श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मी सोमभारती गुरु इच्छा भारती राहणार मौजे दत्तात्रय मठ विष्णुपुरी संस्थान आणि हा संस्थान अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात। दरवर्षी आपल्या दत्त मंदिरामध्ये दत्तनाम अखंड नाम सोहळा प्रगट दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होतो आणि यांची परंपरा 1192 पासून चालत आलेली आहे आणि हे सर्व हिंदू धर्माचे दैवत मानले जाते आणि विष्णुपुरी आणि अत्यंत जुनं गाव असल्यामुळे हे मंदिरसुद्धा 800 वर्षापूर्वीचं आहे आणि या मठामध्ये आतापर्यंत महंत 32 होऊन गेले, त्यातला मी 32वा महंत आहे आणि या दत्त मंदिरामध्ये सर्वच गावकरी श्रद्धेनं मंदिरामध्ये कार्यक्रमाला येत असतात। त्यावेळेस काय धार्मिक कार्यक्रम आपण राबवले दत्त जयंतीनिमित्त? दरवर्षी आषाढी ललिताचा कार्यक्रम सुरुवातीला होतो, त्याच्यानंतर दुर्गा मातेचा मोठा उत्सव होतो आणि चातुर्मास पण या ठिकाणी होत असते। चातुर्मासानंतर दत्त प्रगट दिनानिमित्त सर्वच गावाच्या उत्सुकतेमुळे सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो। आज कोणता कार्यक्रम आहे? आणि आज नुकताच काल दत्त प्रगट दिनानिमित्त भागवत कथेचं समाप्ती झालेली आहे आणि कीर्तनाद्वारे दत्त जन्माचा सोहळा संपन्न करून उद्या काल 12 वाजतापासून महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि रात्रभर आज महापूजा होती
आणि महापूजाच्या नंतर सकाळी आज पालखीची मिरवणूक निघते आणि पालखी मिरवणूक झाल्याच्या नंतर या ठिकाणी काला म्हणून दहीहंडीचा कार्यक्रम असतो आणि ती सांगता त्या ठिकाणी होत आहे.